आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे नाशिकमधून। नाशिकच्या गंगापूर धरणातून सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग गोदापात्रात होतोय। टप्प्याटप्प्याने यामध्ये वाढ केली जाते आणि सकाळी 11 वाजता 6336 क्युसेक इतका पाणी नदीत झेपावते। एकंदरीत यामुळे पावसाळ्यात पर्यटकांचं आकर्षण ठरणारा हा सोमेश्वर धबधबा खळाळून वाहू लागलाय आणि त्याचं रौद्र रूप हे पाहायला मिळतंय। अधिक माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं। प्रांजल, अर्थातच अतिशय ठिकाण जे आहे ते पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची गर्दी असणारं हे ठिकाण आणि त्यातच पाऊस जोरदार कोसळतोय, त्याचाही फायदा होत असेल। काय सध्याचे अपडेट्स? प्रज्ञा, जवळपास गेल्या 48 तासापासून नाशिकमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे। मालेगाव तालुक्यातील काही भाग सोडला तर जिल्ह्यात सर्वच ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे। दमदार असा पाऊस कोसळतोय आणि यामुळेच आपण जर माझ्या मागे ही दृश्य बघितली तर नाशिकचा हा सोमेश्वर धबधबा आहे। पर्यटकांचं खरं तर पावसाळ्यामध्ये मुख्य आकर्षण तो ठरत असतो आणि तोच सोमेश्वर धबधबा सध्या खळाळून वाहतोय, ओसंडून वाहतोय। जणू या धबधब्याने रौद्र रूप धारण केलंय काय असाच भास खरं तर इथे होतोय। आपण जर बघितलं तर गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग ही सुरू आहे आणि यामुळे टप्प्याटप्प्याने धरणातून विसर्गाला देखील सुरुवाती करण्यात आली आहे। धरण हे सध्या 63% एवढं भरलेलं आहे आणि यामुळे धरणातून विसर्ग जो आहे तो सकाळी जवळपास 5183 एवढा सुरू होता। मात्र यामध्ये वाढ ही करण्यात आलेली आहे आणि 11 वाजता म्हणजे आत्ताच काही मिनिटांपूर्वी धरणातून जवळपास 6300 एवढं पाणी जे आहे ते सोडण्यात आलेलं आहे आणि यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ ही झालेली आहे। धरणापासून खरं तर काही अंतरावरच हा सोमेश्वर धबधबा देखील आहे आणि याच धबधब्यातून म्हणजे इथूनच पाणी जे आहे ते पुढे पंचवटी मार्गे पुढे पंचवटी, चांदोरी असा त्याचा प्रवास सुरू होतो आणि त्यानंतर नांदूर मध्यमेश्वर मार्गे बंधाऱ्या मार्गे इथून जायकवाडीला हे पाणी जाऊन पोहोचत असतं। एकंदरीतच आपण जर यंदाचं चित्र बघितलं तर यंदा जवळपास जो पाऊस खरं तर 60 दिवसात कोसळत असतो तो यंदा 36 दिवसातच पाऊस झालेला आहे। सरासरीपेक्षा जवळपास दुप्पट एवढा पाऊस झालेला आहे। जून महिन्यातच आपण बघितलं तर जून महिन्यामध्ये एकट्या नाशिक शहरात 368 मिलीमीटर एवढा पाऊस झाला होता आणि जुलै महिन्याची देखील सुरुवात जी आहे ती चांगली झालेली आहे। विशेष म्हणजे आपण एकूणच सर्व जर परिस्थिती बघितली तर जिल्ह्याचा देखील धरणसाठा हा गेल्या वर्षी फक्त आज मितीस 11% एवढा होता आणि तो धरणसाठा आता जवळपास 70% जाऊन हा पोहोचलेला आहे। त्यामुळे कुठेतरी नाशिक जिल्ह्यातील पावसामुळे जी 23 धरणं आहेत ती 23 पैकी 8 धरणं देखील ओव्हरफ्लो झालेली आहेत। तिथून देखील विसर्गाला सुरुवाती करण्यात आली आहे। सध्या दारणा, गंगापूर, कडवा, पालखेड अशी जवळपास 8 धरणं आहेत की जिथून विसर्गाला सुरुवाती झाली आहे। टप्प्याटप्प्याने या विसर्गामध्ये वाढ देखील केली जाते कारण पावसाचा देखील जोर हा वाढला आहे। आता जरी आपण समोर जर बघितलं तर सकाळी पावसाने कुठेतरी उघडीपी घेतली होती, पावसाने विश्रांतीही घेतली होती। मात्र आता काही वेळापूर्वी पावसाला पुन्हा एकदा सुरुवाती झाली आहे आणि यामुळे प्रशासनाकडून देखील सतर्कतेचं आवाहन केलं गेलेलं आहे। पावसाचा जोर हा वाढतोय त्यामुळे विसर्गामध्ये वाढ केली जाणार आहे, त्यामुळे नागरिकांनी देखील खबरदारी घ्या असं आवाहन हे केलं जात आहे। दारणा आणि यासोबतच गंगापूर धरणातून सोडलेलं पाणी पुढे नांदूर मध्यमेश्वर बंधारा मार्गे जायकवाडीला जाऊन पोहोचत असतं। जायकवाडीमध्ये देखील यंदा आवक ही मोठ्या प्रमाणावरती होती आणि एकंदरीतच त्यामुळे मराठवाड्यालाही दिलासा मिळाला आहे। आपण एकूणच जर परिस्थिती बघितली तर गेल्या वर्षी जे काही धरणाचा देखील पाणीसाठा ऑगस्ट महिन्यामध्ये दिसून येत होता तो मात्र यंदा जुलै महिन्याच्या सुरुवातीला दिसून येतोय। त्यामुळे समाधानकारक हे सर्व चित्र आहेत। पाऊस आता पुन्हा मध्यम स्वरूपाचा असेल असं देखील हवामान खातं अंदाज व्यक्त करत आहेत आणि एकंदरीतच या सर्व परिस्थितीमुळे जिल्हावासी सुखावलेले आहेत। बळीराजाकडून देखील पेरण्यांना सुरुवात झाली आहे, त्यामुळे एकंदरीतच बळीराजा देखील कुठेतरी समाधान व्यक्त करतोय। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर सोमेश्वर धबधब्याची अतिशय सुंदर अशी दृश्यही आपण पाहिलेली आहेत, मात्र पावसाचा जोरही कायम राहणार हे आता स्पष्ट आहे।